तर मी सुप्रिया. तर हा माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. सो हा व्लॉग असणार आहे तर हो, आमची ट्रिप खूप साऱ्या ऑब्स्टिकल्स नंतर, खूप साऱ्या मतभेदानंतर आता फायनली झाली आणि आता उद्या मला निघायचं. माझी पॅकिंग चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवत आहे तर माझी काय तयारी चालू आहे. सो मी माझी एक बॅग भरली आहे, तर ती रेड कलरची. त्याच्यातून थोडं सामान ठेवायचं बाकी आहे, ज्वेलरी ठेवायची बाकी आहे आणि आम्ही सोबत घेऊन चाललो आहे उनो कार्ड. तर ऑफकोर्स कझिन्स म्हटल्यानंतर पत्ते वगैरे खेळणं, आम्ही बॅडमिंटन पण खेळणार आहे आणि हा पंखा हवा घालायला, कारण जिकडे चालू तिकडे ऊन भरपूर असणार आहे. तर आता बघू, मी माझं सामान सगळं पॅक करते. ओके, तर दिवसाची रात्र झाली आणि आता फायनली माझी बॅग पॅक करून झाली आहे. अजून काही आठवलं रात्रभरात तर ठीक, नाही तर राहिलं ते राहिलं. तर हो, माझी बॅग पॅक करून झाली आहे. आता फक्त निघायची तयारी आहे. तर काहीच आम्ही फायनली आता निघालोय. बॅग्स पण रेडी आहे. ओला गेली होती, ती पण खाली आली. तर निघूया. टायमापेक्षा थोडं लेट चालतोय. बस भेटेल का नाही माहीत नाही, पण बघूया. भेटेल ना, भेटेल. बस भेटणार आहे आपल्याला. काही रिक्षावाला बिचारा वाट बघतोय. दोन पॅक खाली करायला लागते. बाय कशी दिसते मला सांगा कमेंटमध्ये. मम्मीला बाय बाय करून आता मी निघतोय. तर रिक्षात बसून डायरेक्ट स्टँडवर पोहोचलोय आम्ही. काय आम्ही आता इथे वेट करतोय. बस 3:30ची बस आहे आमची. तर आम्ही चाललो होतो इलेक्ट्रिक शिवायने आणि ही होती आमची सवारी. बसमध्ये बसले आणि बॅगा सेटल करून घेतल्या. माझ्या 3 बॅगा घेऊन चाललो होतो आणि इकडे मागे मी एकटीच होती, एन्जॉय करत होती मस्त. आणि इतकं सुंदर दिसत होतं ना बाहेर. दीदी पुढे बसलेली आणि मी मागे बसली होती. एका ठिकाणी नाश्ताही केला होता, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. पुण्यात ऑफकोर्स ट्रॅफिक हे असणारच. तर आम्ही फायनली पुण्यात पोहोचलो होतो आणि आम्ही स्टँडवर उतरलेलो होतो. आम्ही फायनली पोहोचलो आहे शिवाजीनगरला आणि आता इथून आमची कॅब येते आहे. तर या शिवाजीनगरचं ते आणि आमची बस, ती समोरची बस आहे आपली. कोणती मी गेली आहे तिकडे. सो आता बघूया. फायनली आम्ही कॅबमध्ये बसलो आणि स्टँडपासून मावशीचं घर होतं पूर्ण अर्धा तास. आणि हा सुयश, सेजू आणि मावशी. तर फायनली आम्ही मावशीकडे पोहोचलो होतो. त्यांना म्हटले हाय करा माझ्या व्लॉगमध्ये. आणि आम्ही सकाळी 4:45लाच निघालो होतो आणि मी पूर्ण तयार झाले होते. कॉफी घेतली मी आणि सुयशनी आणि फटाफट आवरलं. बाय द वे हा होता माझा आउटफिट. छान दिसते ना मी, एकदम प्राऊडी. तर सुयश आणि दीदी बॅगा सेटल करत होते आणि मी त्यांचा ब्लॉग काढत होते. आणि नंतर याने ही गाडी साफसफाईला घेतली होती. मी त्याला म्हटलं चांगली गाडी साफ करायची बरं का सुयश, आणि मग तेच त्याने मला फेकून मारलं. बाय द वे आम्ही आमचं याचं रथ असणार होतं, त्याच्यानंतर आम्ही पेट्रोल टाकायला थांबलो आणि टाकी फुल करून घेतली होती, कारण पेट्रोलचे जरा वांदे चालू आहेत ना, म्हणूनच. पण मी झोपू शकत नाही, कारण मी झोपले तर मला हे लोक ओरडतील. त्याच्यामुळे मी आता 2-3 तास जागी राहील आणि मग झोपून घेऊ. सो गाईज, आम्ही आता ताम्हिणी घाटातून आय थिंक उतरत आलोय. हा पूर्ण ताम्हिणी घाट आम्ही क्रॉस करून आलोय आणि तो सुयश तिकडे गेलाय आणि आम्ही तर जरा नाश्त्यात पाण्याला थांबलोय. नाश्ता पाणी करूया, रस्ता क्रॉस करू द्या, नाही तर मला कोणतरी उडून जाईल. गाईज मस्त वेळ, पावसाळ्यात काय सुंदर दिसत असेल हे सगळं. पावसाळ्यात पण येऊ आपण, नक्की येऊ. गाणं येत नसताना गाणं म्हणायचा पुरेपूर ट्राय करत आम्ही बसलो टनलमध्ये, जी आम्हाला नेऊन सोडणार होती खेडला. आणि कोकण रेल्वेचं बघून आम्ही स्वतःच स्वागत करून गाईज आम्ही फायनली हर्षलदादाच्या घरी पोहोचलोय. आता जरा तोंड वगैरे धुवू आणि मग परत निघू वरती. अजून याला घ्यायचं हो आहे काय, छोटे पोरे बड्डे होता. हाय गाईज, याचं आवडले. हा ऑलवेज रेडी. ती पण
आम्ही निघालोय परत आता. ही बॅग ठेव. आणि इथे दादा राहतो. आता माझ्या ब्लॉग मध्ये सगळं समजून की हर्षलला तर इथं राहतो. ठीक आहे, इथे या बिल्डिंग मध्ये जरा बसलाय का सगळं सामान गाईज. सगळं सामान जाऊ दे सोडा. काहीतरी मला थोडं त्रास झाला होता मगाशी, पण मी आता ठीक आहे एकदम. एक घेतलाय जेवणाचा आणि आता मी आलोय स्वादला आणि खूप छान दिसतंय ते. तिकडे येऊन राहिले चालत चालत. आज सुयश कुठं टाकून आले. चला जाऊया आता मध्ये स्वाद मध्ये. गाईज हर्षल दादा आता कैरी तोडायला चाललाय. तिथे कैरी आहे, बघू आता तो सक्सेसफुल होतो का नाही. वा फेल. वा 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 वा. आम्ही आता 13 मिनिटात पोहोचले. सकाळी 5 झालेलो आणि आता फायनली 5:30. 12 तास. आणि परत एकदा स्वतःला अरिजित सिंग समजून आम्ही पुन्हा गुणगुणायला चालू केलं होतं, कारण आम्ही एंटर केलं होतं कोकणात. आणि आमच्या साईडला होती ही अथांग खाडी जी होती पूर्ण 50 किलोमीटरची बरं का. सो गाईज आम्हाला आमची रूम भेटली आहे. डायरेक्ट समुद्र आहे समोर आणि इतका सुंदर व्ह्यू आहे. इथे रूम असणार आहे आमची खाली, म्हणजे रूमच्या बाहेर आल्या आल्या लगेचच समुद्र. इथून त्याला इतकं सुंदर आणि पूर्ण व्हाईट सँड असलेला समुद्र आहे. इतका सुंदर दिसतं आणि पाणी पण पूर्णपणे स्वच्छ आहे. इतकं सुंदर दिसतंय हे बघा. वाव. हे आमचा रूम असणार आहे ना. आता आम्ही पटकन बॅगा काढतो आणि सनसेट बघायला जातो. खूप खूप मस्त आहे. समुद्र म्हणजे सुख, शांतता. चला मजा करूया. एवढं काय आपण करतोय काय. आपण आलो कुठं. सनसेट व्हायचा टाइम झाला आहे आणि मस्त सनसेट एन्जॉय करतोय. फोटो वगैरे मस्त काढून झालेत आमचे. आमचं चहा आला आहे. खूप गरज होती चहाची आम्हाला. खूप महिन्यानंतर काय मी आता चाललोय जेवायला. शोधतो इकडे तिकडे जेवण. जेवायला नाही, जेवण शोधायला आम्ही जातो. हा, आता मी जेवण शोधायला चाललो. हीच एक क्लिप मस्त असते की सकाळी हो. आणि असं रात्रीचं मस्त. आणि मागे पण मागे बघू शकतो पूर्ण अंधार आहे आणि इकडे पण बघा पूर्ण अंधार आहे. प्रत्यक्ष येतोय आम्ही मस्त. तर गुड मॉर्निंग. आम्ही उठलो आहे आता 7 वाजता. आम्ही निघालो आहे आमच्या वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी आणि आम्ही आता खूप लांब लांबपर्यंत चाललो आहे. बाय माझ्या मागचा व्ह्यू हा समुद्र आणि इकडे हे सगळे तयार झालेत. इथे गाडी पार्क लावून तिकडे जाऊ वॉटर ॲक्टिव्हिटी करायला. बघूया दादा मला घेऊन चाललाय वाटतं. राईड असणार आहे तरी या परी. चला आम्ही चाललो तिकडे सगळ्या बोटिंग हा दादा आम्हाला घेऊन जाणार. आम्ही आता ही खाडी आहे त्यांनी सांगितलं ही पूर्ण 50 किलोमीटरची खाडी होती. हा देवबागचं इथे एंड होतो आणि इकडे वेंगुर्ला ची सुरुवात होते. आणि आता इथे समुद्र आणि खाडी यांचं मिलन आहे. तुम्ही बघू शकता. हे ओल्ड लाईट हाऊस आहे इंग्रजांच्या काळात बांधलेलं. आता आम्हाला त्याची ती इन्फॉर्मेशन सांगत होते ते लोक. न्यू लाईट हाऊस आहे. याला मिनी केरळ बोलतात बरं का गाईज. आता माझ्यासोबत थोडासा प्रॉब्लेम झाला होता. त्याच्यामुळे जरा झोपली होती मी, पण आता मी एकदम ओके झाली आहे. काय आम्ही आता चाललोय स्कूबा डायव्हिंग करायला. मस्त खावणं खाल्लेत आणि त्यासाठी आम्ही ट्रिपला आलो होतो. मेन गोष्ट स्कूबा डायव्हिंग ते करायला आता आमचं वेळ झालेली आहे. पाण्याच्या आत नाही जाणार. आम्ही आता चाललोय स्कूबा डायव्हिंग करायला. बोट आम्ही आमची घ्यायला आणि आता सगळे
हा इथे दादा उपाय माणूस, तर तो आता सगळ्या गोळा करतोय आणि आता इकडे सगळे पाण्यात ठेवून होते. काय दादा कसं वाटतं तुला कोकणची? आता सगळ्यात मेन गोष्ट ती म्हणजे स्कुबा डायव्हिंग करायला चालू. आणि हा हे आमचे सर आहेत ना, ते पाण्याला खूप घाबरतात बरं का. आणि येत नव्हते मध्ये असं. आणि मला शंख भेटले बघा. तर फायनली जिथे स्कुबा डायव्हिंगसाठी उतरवलं जातं आम्ही तिथे पोहोचलो होतो. माशांनी जे काही वेलकम केलं होतं, एक नंबर एक्सपिरियन्स होता. आणि सगळ्यांना सांगेन की आयुष्यात एकदा तरी स्कुबा डायव्हिंग नक्की करा गाईस, नक्की करा. आणि आता चाललोय कायाकिंग करायला, बनाना राईड आणि त्याचं प्रॅक्टिस करायला विशाल आता घेऊन चालू उतरलोय. आणि इथे सकाळी पूर्ण असं किनारा होता आणि आता पूर्ण पाणी झालंय. तिथे बघा असं त्यांनी वरती बनवलंय आणि ते मस्त पाण्यात बसून खाताय तिथे. बघ तुम्हाला इतकं बघत आम्ही कायाकिंग करायला चाललोय. आता सगळे रेडी गोळात आणि एकदम प्रोफेशनल कायाकिंग करताना मी तुम्हाला दिसतच असेल ते. नंतर आम्ही चाललो होतो पॅरासेलिंगसाठी. तिथे सगळी तयारी चालू होती आणि भाई जे काय वरतून समुद्र दिसतो ना कडक. तर गुड मॉर्निंग गाईज, आमचा डे 3 आणि ऑफकोर्स लास्ट डे. तर आता मी चाललो आहे सकाळी आवरून नाश्ता करायला. नाश्ता सांगितलं ऑलरेडी. मी उकडीची मोदकाची ऑर्डर दिलेली आहे रात्री, ते सुद्धा दिला. आणि आता आम्ही चाललो आहे देवबागमध्ये एक सुंदर मंदिर आहे तिथे. तर तुम्हाला दाखवू इकडे आहे. नंतर इकडे मागे होता. मी चाललो आणि किती सुंदर वाटतं. मी कशी दिसते मला कमेंट करायला. कोकणात आला आणि उकडीची मोदक नाही खाल्ले तर कायच केलं. आता आलोय कोकणातील देवगड मधील एका हिडन मंदिरात. आम्ही एका रीलमध्ये बघितलेलं, ते म्हणजे सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे. आणि खूप छान आणि सुंदर येतं. आपण बघूया आतमध्ये जाऊन. एवढा हेच आहे ते मंदिर. खाली आहे, वरती पण एक मंदिर आहे आणि खाली पण एक आहे. सगळं पाणी आहे. आपण खाली जाऊन बघूया गाईज, चला. हे बघा गाईज किती सुंदर आहे. आणि बघा छोटूचं कासव आहे त्याच्यात. हे बघा कासव. आणि तिकडे मंदिर आहे. पूर्ण पाण्यात शिवपिंड आहे. हा इथे पूर्ण पाणी असतं. मी जेव्हा रीलमध्ये बघितलेलं तेव्हा पूर्ण पाणी असतं. हे महादेवाचं मंदिर आहे. आणि महादेवाची वेगळीच पिंड आहे इथे. दर्शन घेऊया. त्यानंतर आलो आम्ही संभाजी महाराजांना जिथे पकडलं गेलं म्हणजेच संगमेश्वर इथे. आणि आम्ही निघालो पुन्हा खेडला म्हणजेच दादाच्या घरी. आणि तिथून जाणार होतो आम्ही पुण्याला. तर मी घरी आली आहे नाशिकला परत. आणि मी रिटर्न येताना काहीच शूट केलं नाही कारण थकून गेलो होतो. येताना मी पूर्ण वेळ झोपलेलीच होती. आणि मी कालच आली आहे नाशिकला पुण्यावरनं. खूप मस्त ट्रिप झाली आणि हा माझा पहिला ब्लॉग होता. एडिटिंग जराशी वीक असेल पण मग सांभाळून घ्या, आपलीच माणसं आहे, तुमचीच आहे मी, तुम्ही माझ्यात, सो तुम्ही सांभाळून घ्या. आणि खूप छान कमेंट करा. काही सजेशन असतील तर तेही सांगा. आणि ब्लॉग कसा वाटला हेही सांगा. मला अजिबात एक्सपिरियन्स नाही आहे ब्लॉगचा. हा माझा पहिला ब्लॉग होता त्याच्यामुळे. आणि जिथे फोन नेणं पॉसिबल नव्हतं तिथले मी छोटे क्लिप्स ॲड केले आहेत. जसं की आता पॅरासेलिंग करायला गेले तर तिथे मी माझा मोबाईल घेऊन गेले नाही. त्याच्यानंतर बनाना राईड केली आम्ही, बोट चालवली, त्याच्यानंतर त्याच्या खूप सारे राईड केले. कायाकिंगची पण 1-2 क्लिप्स ॲड केली आहेत मी. तर हो, असा होता माझा व्लॉग कोकणातला. खूप मजा आली. लवकरच पुढची ट्रिप प्लॅन करेल, पूर्ण फॅमिली ट्रिप प्लॅन करेल आणि घेऊन येईल. येस, तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघायचा आहे. तुमच्या सगळ्या फॅमिली फ्रेंड्सला सगळ्यांना शेअर करायचं आहे. छान कमेंट करायची आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सगळ्यांना शेअर करून टाका. तुमच्या इन्स्टावर शेअर करा, व्हॉट्सअपला शेअर करा, सगळीकडे शेअर करा. ओके, थँक्यू, बाय.